गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण मस्त झालेलं आहे, छान. काय करते? होय ग, ये बाहेर दूध पिऊन नाटकं चालल्यात. गाडी खाली जाऊन बसली आता. तर मी म्हणलं काय झालंय, दारातलं झाडून काढायचंय. असं झाडाने आमच्या ह्या कहरच केलाय. काय करावं, पालाच असा पडतोय की पार डोकंच बधीर झालंय माझं. तर कवर झाडावा एकदाच पडा नाही पटापटा पाला, पण डोकंच म्हणलं बधीर झालंय पार माझं. तर कुठनं झाडून काढावं बरं. तर इकडचं स्वच्छ केलंय, रात्री अंधार पडला तरी. आता इथलं झाडून काढावंच लागणार आहे. आणि त्याला आज काय आहे तर तुम्हाला आज अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमचा चाललेला आहे पोळ्याचा स्वयंपाक. बाहेरचं काम आवडलं सगळं. गाईची धारी, गाईला चरायला नेऊन बांधलं, ऊस तोडला. आणि आता घरात डाळ शिजवली आहे. आपण शिजवून झालेली, तिकडं कणिक मळली. आता सगळं साहित्य काढायचं आणि नंतर चूल पेटवायची. आता एकदा चहा प्यायचा आहे. काम आवरत दूध पण धार पण काढून आणली, पण आता दूध वाटायचंय, दूध गाळायचंय अजून. पण गाई बांधायला गेली ती, म्हणलं तिला आधी चरायला बांधून यावं. आणि मग लगेच ताऊस पण तोडून घेतला. हिरबळ एक एक काम करायचंय. काय करता आता, पोळ्याचा स्वयंपाक झाल्यावरती अजून बाकीची काम आहे ती आजच्या दिवस. पोळ्या कवा व्हायच्या आणि कवा जे निवद दाखवायचा. आज निवद असतो ना आता ह्याच्याला. चला आता हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आधी आता चहा करते. आता ही डाळ आता ही येळायची, मग वाटायची. आता कसली बर थांबा. नाही हो, गॅस तर फटाफटा करायला लागला. काढलं का? आणि हे भात शिजायला टाकलाय, म्हणजे टाकायचंय. पाणी गरम करायला मांडले. तर चहा ठेवलाय. आता काय देव आणि भात झालं. ह्याच्यात मस्तपैकी यजवणी काढलेला आहे आमटी करायला. आणि आता गूळ टाकून पुरण परतायचं चालेल. बस आता कोण नाही आमटी खात. आता उन्हाळा वाढलाय त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत तर काही होत नाही. तर संध्याकाळनंतर असं पुरण एकदम परतू घ्यावं लागतं, तेव्हा पोळ्या मस्त होत्यात. गूळ टाकलाय, अजून सुटबडी टाकायची, बारीक करून ठेवली हो का ह्याच्यात. कुठे गेली ग तू? बाहेर ये. कुठं घुसली या? दूध एकदा पिऊन गेली तरी वराटी हो का. ठेवलंय तरी अगं वाटून दे तुला काहीतरी वाईट थोडं तुझ्या जीवाला. कवर वराटी काय त्या पायात घुटळून तर नको केलंय सकाळ धरणं. रात्री तिला दूध नव्हतं ना, तर आमचं वासरूच पेलं होतं रात्री. परवा 2 दिवस झालं वासराची काय चाललंय त्यालाच कळा नाही. दूध ठेवलं तरी पेतयच. आता पाणी गरम करते, मस्त भात शिजायला घालते. बाकीची कामं पटापटा आवरून घेते. चहा देते आधी सगळ्या आता आत्याला. चहा प्यायला एकदा म्हणजे बरं उकाळलाय आता. आता हे पुराण एकदम असं पातळ व्हायला लागले. पातळ झालं तरी लय घट्ट होतं. काय होतं? घट्ट होतं परतल्यावर. होतं का? किती डाळ शिजली ना तरी काय करायचं, साखर टाकता होय थोडी का? एकदम घट्ट करायचं. गुळ कमी. गुळ कमी का? थोडासा गुळ कमी पडला. रात्री अन्नाला मी म्हणलं होतं किलोभर आणायला सांगा. एकदम घट्ट करायचं. लय परतू घ्यायचं. अजिबात किती पातळ होऊन द्या, पण एकदम हो का सगळं घट्ट होऊन बसतं. आता तुम्हाला दाखवते किती पाणी आहे हो का. किती पातळ आहे, पण काय नाही अजून तर पाणी सुकायचं ह्याला. एकदम परतू घेतलं का नाही एकदम घट्ट होतं पुरण. त्याचं काहीच किती डाळ शिजली ना कुकरला तरी मी काय अडचण येत नाही ना. नाही तर काय कायांचं व्हायचं बेसन. काय नाही परतल्या बेसन झालं तरी काय नाही अडचण. पटापटा त्यांचं नाही आठवून आल्यावर झाल्यावर बेसन त्यांनी काय करायचं. नाही येत आठवण. येतं का? लय वेळ लागतो एवढंच होतं. आणि कणी खात अशी पाण्यात भिजायला घालायची. असे असं पाणी ओतून ठेवायचं, घट्ट मळायचं, पाणी ओतून ठेवायचं.
धरा आधी चहा गार होईल. हा उठावंच लागते कसली जाळ पिठाची. चला आले त्या सुटबळी टाकायची चाळून. हा धरा. तर मी पण चहा घेते. आणि तुला अशी बदाडती का नाही? तुझी लई नाटकं चालली ती. उरकू दे ना का माणसाला. 12च्या आधी नैवेद्य दाखवू लागतो. कळतं का नाही तुला काय? हिथं जेवून वाराटती उग. त्याला नाही तर बसूया. हा मला तर सांग सगळ्यांना पुन्हा एकदा अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कुणी काय 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 नवीन खरेदी करायचं. आज मुहूर्त असतो म्हणतात. 3.5 पिठापैकी एक मुहूर्त असं काहीतरी आहे. एवढं मला पण माहित नाही, पण असू द्या काय असेल ते असेल. पण आज बरेच जण आपण काय करायचं मग? नवीन वर म्हणजे नवीन खरेदी करतात. काय तुम्ही म्हणचाल ती करू की काय म्हणचाल तुम्ही ती करू कराय गाव. चला मग स्वयंपाक राहू द्या आधी करून आणू. चला. आता पुढचा व्हिडिओ बघत राहा. अजून काय 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 बरंच काय काय करायचं आहे. आणि ज्ञानेश्वरी गेलेली आमची तिकडं काल म्हणलेलं तिकडं. तिचं तर सकाळ सकाळच ही चाललं होतं. बघू आता. सायकली मिळायच्या आज. हा बापूंला लावले. सायकली द्यायची. बघू की आता ती काय म्हणते आल्यावरती तिथं का विचारू तिला. तर आता ती काय म्हणती ती आल्यावरती आता कवा ती म्हणणार बापू. मिळायच्या असल्या खुश झाले ते का नाही? बऱ्याच पोरांना दाखे इंदापूर तालुक्यात. बघू कोणाचं काय ती आल्यावरच विचारू आता. तिथं गेले सकाळीच गेले 7ला बोलवलं होतं. बापू गेल्या सोडवाय त्यांना. तर आता तुम्ही या सगळेजण चहा प्यायला. आणि तुम्ही काय काय स्वयंपाक केलाय ते दाखवा तुम्ही आता. नेक्स्ट व्हिडिओ बघा आणि काय काय लय काय काय करायचे.